यांनी ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर TV9 मराठीशी त्यांनी संवाद साधलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आज विजयी सभा होणार आहे। सकाळी 8 वाजता जरांगेंच्या विजयी सभेला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहत आहे। मराठ्यांसाठी ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल। मनोज जरांगेंची आज वाशीमध्ये विजयी सभा होणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आज विजयी सभा होणार आहे। गुलाल उधळला जाणार आहे आणि सकाळी 8 वाजता जरांगेंच्या विजयी सभेला सुरुवात होईल। मध्यरात्री ज्या वेळेला पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतरच वाशीमध्ये मराठा बांधवांकडून जल्लोष जो आहे तो ठिकठिकाणी करण्यात आला। काल वाशीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेत GR मध्ये सर्व मुद्दे मराठा बांधवांना वाचून दाखवलेले होते, त्याच ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक भव्य असा व्यासपीठ जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे। कारण मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे आणि आज सकाळी 8 वाजता या विजयी सभेला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर ठाम होते। यासाठी विविध रणनीती सुद्धा त्यांच्याकडून आखण्यात आलेली होती। गावगावचा दौरा त्यांनी केलेला होता आणि ही जी पायी यात्रा निघणार होती, पदयात्रा निघणार होती, त्याच्या अगोदर गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता। दिवस रात्र ज्या ज्या ठिकाणी ते जातील त्या त्या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलेला होता। मध्यरात्रीच्या वेळेला सुद्धा ते ज्या ठिकाणी पोहोचायचे त्या त्या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं। त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला आवाहन केलेलं होतं की ही पदयात्रा आपल्याला काढायची आहे, यशस्वी करून दाखवायचं आहे। आता मुंबईमध्ये गेल्यानंतर मुंबईतून जेव्हा परतणार त्यावेळेला आपल्याला आरक्षण घेऊनच परतायचं आहे आणि आता हा मराठ्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालाय। ती दृश्य आपण पाहताय। चला मुंबईला